बालमित्रांनो, वेलकम back to the family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkile AB. New type of integration. It is not new type. Actually, it is the standard substitutions only. आपण काल स्टँडर्ड सबस्टिट्यूशन पाहिलं होतं. एक्झॅक्टली या टाईपचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे जेव्हा आपण tan x ला टाकायचं असतं. तर बेटा जेव्हा पण तुम्हाला अशा टाईपचं सम दिसेल बरं का, तर काय करायचंय मला बघ, कॉन्स्टंट अधिक साइन टू एक्स, कॉन्स्टंट अधिक कॉस टू एक्स किंवा साइन टू एक्स अधिक कॉस टू एक्स ह्या टाईपचं तुम्हाला जेव्हा दिसेल तर तेव्हा यूज करायचंय बेटा, तुम्ही यूज करायचंय साइन टू एक्स चा फॉर्म्युला काय बेटा, 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर, सो 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. ठीक आहे. अँड कॉस टू एक्स चा टॅनच्या टर्म्स मध्ये काय फॉर्म्युला बेटा, 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. इज इट ओके? हे फॉर्म्युले तुम्ही अप्लाय करायचे. अप्लाय केल्यावर तुमचा सम साइन मधून कोणामध्ये येणार आहे बेटा, टॅन मध्ये. मग त्यानंतर तुम्ही काय पुट करायचं बेटा, पुट tan x is equal to t. Then you will get sec square dx is equal to dt. This process you have to follow. Screenshot घ्या. चलो, सो बेटा इथे काय करणार मी, इंटिग्रेशन 1/3 मायनस 2 cos 2x. मला स्टँडर्ड cos 2x चा फॉर्म्युला दिसला. मी आता बिंदास काय करणार, त्याचा फॉर्म्युला वापरणार. 1/3 minus 2. What is formula of cos 2x? It is 1 minus tan square x upon 1 plus tan square x dx. मग आता काय करणार बेटा मी, एक स्टेप अजून वाढवतोय बघ. 3 मायनस 2 ने एकदा गुणून घे, 2 into 1 2. नीट लक्ष दे, हा मायनस इथंच ठेवला मी, फक्त 2 ने आत गुणतोय. 2 into 1 2 वजा 2 into tan square x 2 tan square x भागिले 1 plus tan square x. पुन्हा सांगतो, हा मायनस तसाच ठेवला, 2 ने आत दोघांना गुणलं. आता हा जो 1 प्लस tan स्क्वेअर एक्स आहे हा वरती येईल ना क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर, तर त्याला अगोदरच लिहायचं 1 प्लस tan स्क्वेअर एक्स भागिले. ओके, आता बघा 3 into 1 3 प्लस 3 into tan स्क्वेअर एक्स 3 tan स्क्वेअर एक्स मायनस 2 मायनस मायनस प्लस 2 tan स्क्वेअर एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट dx. झालं? ठीक. सो बेटा 1 प्लस tan स्क्वेअर एक्स इज sec स्क्वेअर एक्स, sec स्क्वेअर एक्स dx. ठीक आहे ना, किंवा तो dx तिकडे तिकडे लिहिलं तरी चालतं, काय अडचण नाही. हा dx इथं हे बघे 1 प्लस tan स्क्वेअर लिहिला sec स्क्वेअर भागिले 3 tan स्क्वेअर एक्स आणि 2 tan स्क्वेअर एक्स झाले 3 आणि 2 5 tan स्क्वेअर एक्स. 3 2 गेला 1 प्लस 1. झालं? आता पुट करा, पुट tan x इज इक्वल टू t. tan चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, sec square x dx is dt. sec square dx is ready over there. So I is integration sec square dx तर dt होऊन जाईल 1/5 t square plus 1. हेडिंग ठीक. आता तुला कळलं, हे आपल्या मिसलेनियस मध्ये आलं. सो 5 ला बाहेर घ्या, इंटिग्रेशन 1/t स्क्वेअर प्लस 1/5. हे 1/5 करायला विसरायचं नाही, 5 कॉमन घेतला ना, कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1. झालं? सो विच इज इक्वल टू 1/5 इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर फॉर्म आहे ना. सो t स्क्वेअर प्लस 1/√5 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता फॉर्म्युले पाठ झाले असतील तुमचे. सो 1/5 इंटू 1/2a. हु इज माय a? सॉरी, it is not 1/2a, it is 1/a tan inverse of x by a, right? 1/a is this into tan inverse of x म्हणजेच t upon a plus c. स्क्रीनशॉट घे, मी तर पुढे सिम्प्लिफाय करतो. आता काय होईल, इज इक्वल टू आपला i इज इक्वल टू, बर आता √5 हा खालचा √5 वर जाईल ना,
√5 अपॉन 5 tan इनवर्स ऑफ खालचं √5 वरती जाईल. सो आय विल राईट टी √5 प्लस सी. √5 अपॉन 5 म्हणजेच 1 अपॉन √5 गुणिले √5 भागिले √5 कर, यू विल गेट दिस. सो बेटा tan इनवर्स ऑफ टी इज tan x. So tan x √5 plus c is your final answer. या स्क्रीनशॉट. चलो. सो बेटा I इज इक्वल टू, इथे मला sin 2x दिसला, मग काय करणार बेटा मी? यूज फॉर्म्युला फॉर sin 2x. सो 1 अपॉन 2 sin 2x इज 2 tan x अपॉन 1 plus tan square x आणि हा -3 as it is. Done. Which is equal to, बेटा एक स्टेप आता कशी वाढवणार मी? 2 into 2 will be 4 tan x अपॉन 1 plus tan square x आणि हा -3 dx. ठीक आहे. आता खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ही टर्म खालच्या खाली म्हणजे वरती लिहून टाकायची लगेच. अपॉन 4 tan x -3 into 1 will be -3. नीट बघ, -3 into 1 will be -3. -3 into tan square x -3 tan square x. ओके dx. ठीक. पुढे काय करणार आता? 1 plus tan square x म्हणजे 6 square x अपॉन 4 tan x. अच्छा, आता एक काम करतो, -3 tan square x 4 tan x, काही अडचण नाही. वी विल डू वन थिंग, कॉन्स्टंटला अलीकडे लिहू. हे बघा -3 हा निगेटिव्ह आहे ना, प्लस 4 tan x स्क्वेअर वाले अगोदर लिहू. -3 बघ बेटा tan square x नंतर प्लस 4 tan x. ठीक आहे ना, आणि हा कॉन्स्टंट नंतर लिहिला -3 ब्रॅकेट कंप्लीट dx. चला आता पुट करा tan x ला t. मग दिस इम्प्लाइज 6 square dx काय होईल बेटा? dt. आर यू अंडरस्टँडिंग? सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 6 square dx तर dt झाला 1 अपॉन -3 t स्क्वेअर प्लस 4t -3 6 square dx काय झाला बेटा? dt. ठीक आहे. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? कोएफिशिएंट ऑफ द t स्क्वेअर हॅज टू बी 1. सो एक काम करू, इंटिग्रेशन -1/3 कॉमन घेऊ. सो 1 अपॉन, बघ ना -3 बाहेर घेतला म्हणजेच -1/3 नाही का आलं. चल डिनॉमिनेटरला -3 कॉमन घे, मात करेल रे टी स्क्वेअर. -3 याला भागशील तर ते होईल -40 अपॉन 3. बरं -3 घेतले मग पुढे राहील +1 आणि हा dt. आलं की नाही क्वाड्रेटिक थर्ड टर्म? सो बेटा व्हॉट इज द थर्ड टर्म? is 1/2 coefficient of t is -4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर which is बे का बे, बे दुने 4 -2चा 4 3चा 9. सो 4/9 is the third term. सो t स्क्वेअर वजा 4t अपॉन 3 प्लस 1 ला मी कसं लिहू? 4/9 तिसरी आहे ना, सो टी स्क्वेअर -4t अपॉन 3 प्लस 4/9 देन -4/9 आणि हा पुढे +1 विच इज इक्वल टू, हा कोणाचा स्क्वेअर आहे तर टी मध्ये मायनस आहे त्यामुळे -4/9 हा 2/3 चा स्क्वेअर आहे. सो ए मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे ना बेटा? ओके. हा -4/9 आणि +1 ला जर का मी सोडलो, हे करतोय बघ. सो बेटा -4 + 9 अपॉन 4 9 मधून 4 गेले 5/4 ला कसं लिहू? प्लस आले ना ते, सो प्लस 5 आला लिहा √5, 4 आला लिहा 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. गेटिंग? चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. समजते बेटा?
So I will be equal to 1 upon minus 3 म्हणजेच काय रे बेटा मायनस 1/3 इंटिग्रेशन 1 अपॉन क्वाड्रेटिकला कसं लिहिणार t minus 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √5/2 चा स्क्वेअर आणि dt. ठीक आहे. चला आता इंटिग्रेशन 1 अपॉन काय आलं रे हे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच 1/a tan इनवर्स ऑफ x/a तेव्हा इंटू 1/a कोण आहे बेटा √5/2 1/a tan इनवर्स ऑफ x/a x कोण आहे बेटा अपॉन a इज रूट प्लस c डन विच इज इक्वल टू खालचं 2 वरती जाईल सो -2 अपॉन 3√5 ठीक आहे ना 3√5 हा वरती गेला tan इनवर्स ऑफ टी कोण आहे रे बर ह्या खालच्या 2 ला एकदा वरती घेऊ का खालच्या 2 ला एकदा वरती घेऊ हे बघ 2 इंटू का क्रॉस मल्टिप्लाय करू व्हॉट इज इझी फॉर मी इझी इज द क्रॉस मल्टिप्लिकेशन 3t हे बघ बेटा 3t -2 भागिले 3 येईल डिनॉमिनेटर काय बेटा 3 सो 3 इंटू √5/2 गेटिंग प्लस c इज इक्वल टू -2 अपॉन 3√5 tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये 3√5 खालचा 2 तो वरती जाईल सो 2 इंटू ब्रॅकेट 3 टी होता बेटा tan x -2 अपॉन 3 इंटू √5 प्लस c चला एक स्टेप पुढे सिम्प्लिफाय करा बेत्रिक 6 tan x वजा 4 ठीक आहे ना टेक द स्क्रीनशॉट ह्या सम मध्ये sin 2x आणि cos 2x दोघांनाही tan मध्ये एक्सप्रेस करू शकतो आपण ओके दॅट इज व्हॉट द ट्रिक इज सो इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 sin 2x ला काय लिहिणार मी 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x आणि प्लस 4 cos 2x ला काय लिहिणार बेटा 1 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट dx इज इक्वल टू इंटिग्रेशन आता मी ही स्टेप डायरेक्ट करतो कशी तर डिनॉमिनेटरला 1 प्लस tan स्क्वेअर x क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कॉमन येईल त्याला मी वर लिहितो 1 प्लस tan स्क्वेअर x अपॉन बघ आता खाली म्हणजे थोडक्यात काय माहिती का 1 प्लस tan स्क्वेअर x ह्या टर्मने वरती पण आणि खाली पण ओके इन दिस आता खाली क्रॉस मल्टिप्लाय करशील तर बेटा लक्ष दे 1 प्लस tan स्क्वेअर x ने तू या 3 ला गुणला असता काय झालं असतं 3 × 1 3 प्लस 3 tan स्क्वेअर x बर का प्लस बेदुने 4 tan x ओके हा पुढे बघ बेटा प्लस 4 × 1 इज 4 मायनस 4 tan स्क्वेअर x dx मी स्टेप पुन्हा एकदा रिपीट करतो बेटा 1 प्लस tan स्क्वेअर x हा जर का बेस कॉमन घेतला बरं का तर 3 ने म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर x ह्या टर्मने याला पण मल्टिप्लाय कर याला पण मल्टिप्लाय कर याला पण मल्टिप्लाय कर ह्या 3 ला 1 प्लस tan स्क्वेअर x ने मल्टिप्लाय करशील तर 3 प्लस 3 tan स्क्वेअर x येईल प्लस ही खालची टर्म उडाली बेदुने 4 tan x प्लस 4 × 1 इज 4 आणि 4 × मायनस tan स्क्वेअर x इज -4 tan स्क्वेअर x गेटिंग सो खालचा 1 प्लस tan स्क्वेअर x आपण वरती लिहितो हे डायरेक्टली करायला शिका आता इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 प्लस tan स्क्वेअर x म्हणजेच काय बेटा सेक्स स्क्वेअर x अपॉन आता बघ हे 3 आणि 4 7 ठीक आहे सो मी याला मायनस असल्यामुळे असली तो अगोदर कॉन्स्टंट 7 नंतर प्लस 4 tan x 3 tan स्क्वेअर x मधून 4 गेले आन्सर इज मायनस tan स्क्वेअर x dx एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो झालं
सो पुट काय करणार मी tan x ला t, मग काय भेटतं sec square x dx is dt. So I will be integration, हे बघ sec square dt होईल. So 1/7 plus 4 tan x t वजा t square dt. झालं. काय आलं हे थर्ड टर्म आलं. अरे जमलं का नाही. सो थर्ड टर्म साठी 1/2 कोएफिशिएंट ऑफ t is 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर पे 2 4 सायन्स विल बी 4 डन. आन्सर इज 4. मग 7 प्लस 4t मायनस टी स्क्वेअर ला कसं लिहिणार आपण थर्ड टर्म 4 आहे ना. सो 7 प्लस 4 मायनस 4 प्लस 4t मायनस टी स्क्वेअर सोडले आपण हे दोघं आणि तर परफेक्ट स्क्वेअर भेटतो. 7 आणि 4 11. बर मायनस साइन कॉमन घे कंसात 4 मायनस 4t प्लस टी स्क्वेअर. 11ला काय लिहायचं रूट 11चा स्क्वेअर वजा याला काय लिहायचं अगोदर व्हेरिएबल फक्त a स्क्वेअर मायनस 2b प्लस b स्क्वेअर म्हणजे t मायनस 4 कोणाचा स्क्वेअर बेटा 2चा इन दिस वे. झालं. मग आता आपल्या सम कडे या. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/, या क्वाड्रेटिकला काय लिहिणार मी रूट 11चा स्क्वेअर वजा t मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. झालं. सो इंटिग्रेशन 1/, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजे 1/2 आहे. सो 1/2 a किती आहे बेटा रूट 11 लॉग ऑफ a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स म्हणजेच प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स बघ मी याला ब्रॅकेट मध्ये ठेवलं नाही तर सगळी गडबड झाली असती. दिस इज इक्वल टू 1/2 रूट 11 लॉग ऑफ टी असतो tan x. सो रूट 11 प्लस tan x वजा 2 भागिले रूट 11 वजा tan x मायनस ऑफ मायनस प्लस 2 ब्रॅकेट सोडून टी ला tan टाकलं. अरे आर यू अंडरस्टँडिंग बेटा. इंटिग्रेशन 1/cos x मायनस साइन x. आता इथे काय करणार आपण हाफ अँगल फॉर्म्युले वापरू शकतो. येस सर. आपण साइनला टॅन मध्ये कॉसला टॅन मध्ये लिहू शकतो. बट देर इज वन अनादर मेथड टू सॉल्व दिस. ठीक आहे ना. देर इज वन अनादर मेथड. तर काय करू शकतो बेटा मी लक्ष दे. आपल्याला माहिती आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी आणि कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तर कॉस आणि साइन हे दोघं सुद्धा 45 डिग्रीला दोघांची व्हॅल्यू 1/√2 आहे. सो मी काय करतो दिस इज इक्वल टू मल्टिप्लाय अँड डिवाइड असली तो तुला कळेल. मल्टिप्लाय and divide numerator and denominator कशाने बेटा 1/√2 ने. मग I will be बघ इंटिग्रेशन 1/√2 भागिले can I write cos x into 1/√2 minus sin x into 1/√2. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांनाही 1/√2 ने आपण गुणलंय. विच इज इक्वल टू 1/√2 तो जो न्यूमरेटरचा आहे त्याला बाहेर घ्या 1/. आता cos x मी 1/√2 लिहू का cos π/4 मायनस sin x आणि 1/√2 लिहू का sin π/4 ओनली बिकॉज ऑफ कंपाउंड एंगल्स आय हॅव डन दिस. सो 1/√2 इंटिग्रेशन 1/cos a cos b minus sin a sin b is cos a plus b. That means cos of x plus π/4 dx. ठीक है.
multiply and divide. इथे adjust कर दो numerator and denominator. Okay. So beta 1/√2 integration 1 by cos म्हणजे sec x plus pi by 4 dx. आता मला माहिती आहे हे बघ ना x चा कोएफिशिएंट 1 आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही. इंटिग्रेशन sec is log of sec plus tan. So 1/√2 log of sec x plus pi by 4 plus tan x plus pi by 4 plus c. This is your final answer. So beta today we will stop here.